29 तारखेला वारजेमध्ये पवार साहेबांची सभा आहे। त्याच दिवशी इंडियाच्या मैदानावर मोदी साहेबांची सभा लावावी असं अजितदादांचं म्हणणं होतं। त्यानंतर मोहळांनी त्याला हे केलं आणि SP कॉलेजकडे गेलं। त्यानंतर नदीपात्रात आणि रेसकोर्स अशा विविध ठिकाणी मोदी साहेबांच्या सभेची तयारीचं किंवा त्याच्याबद्दलच्या चर्चा चालू आहे। कसं बघता तुम्ही याच्याकडे? नाही, कसं आहे, एकतर मोदी साहेबांच्या सभा महाराष्ट्रामध्ये कमी कमी होत गेलेल्या आहेत। कारण मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद त्या गोष्टीला मिळतोय असं नाही। त्यामुळे ज्या काही थोड्याफार सभा आहेत, इतका सर्वे BJPचा चांगला असतो की ते खूप अभ्यास करतात, बघतात की जे सीट आपल्या हाताला लागणारच नाही तर त्या सीटसाठी मोठ्या नेत्यांच्या सभा ते देत नसतात। त्यामुळे मोदी साहेबांनी सभा ही सुप्रियाताईच्या मतदारसंघामध्ये दिलेली नाही। पुण्यात का दिली आहे? सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर, शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। पुण्यात का दिली आहे? कारण का दंगेकर साहेब हे पुढे आहेत, पण ते थोडक्यात पुढे आहेत, ते जातील पुढे अजून। त्यांना असं वाटतं मोदी साहेबांची सभा दिल्यानंतर मग कुठेतरी मोहोळ अजून पुढे जातील। तसं होत नसतं। ठीक आहे, त्यांनी दिलं, पण कॅल्क्युलेशनप्रमाणे मोदी साहेबांच्या सभा बसतात। सुप्रियाताई ह्या खूप पुढे असल्यामुळे आणि उद्या जाऊन लोक काय म्हणतील, मोदी साहेबांची सभा देऊन सुद्धा सुप्रियाताई या जिंकल्या, मग मोदी साहेबांचं नाव खराब होऊ नये म्हणून ते सभा इथं